नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, दिवाळी आहे आणि सगळीकडून दिवाळीच्या शुभेच्छांचा भडीमार सुरू आहे. मी सहसा कोणालाही शुभेच्छा देत नाही, कुठच्याही प्रसंगी देत नाही. त्यामुळे दिवाळी हा काहीतरी विशेष प्रसंग आहे आणि म्हणून लोकांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत असं मला प्रामाणिकपणे वाटत नाही. मी कधीही कोणाला शुभेच्छा देत नाही. त्यामुळे आज मलाही ज्यांनी अनेकांनी फोन केले त्यांनाही म्हटलं ठीक आहे, थँक्यू. पण मित्रांनो, शुभेच्छा म्हणजे काय असतात? मला आज जर कोणाला शुभेच्छा द्याव्याशा वाटत असतील तर त्या शुभेच्छा उद्धव ठाकरे असतील, राहुल गांधी असतील किंवा तो तेजस्वी यादव असेल, अशा लोकांना शुभेच्छा द्याव्याशा वाटतात. कारण त्यांच्या समोर इतक्या बाका प्रसंग उभा आहे की पक्ष टिकवायचा आहे आणि पक्ष टिकवण्यासाठी आवश्यक असलेली मेहनत जर हे नेते घेत नसतील आणि उडाणटप्पू करण्यातून आपण महान घराण्यात जन्माला आलोय म्हणूनच आपण निवडणूक जिंकणार आहोत अशा भ्रमात जर हे लोक जगत असतील तर त्यांना राजकारणात आणि त्यांच्या पक्षाला राजकीय कालखंडामध्ये कोणी वाचवू शकेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून शुभेच्छा द्यायच्या तर त्यांना द्यावात की ज्यांच्या आयुष्यामध्ये आशेचा कुठचाही किरण उरलेला नाही. ते आपण अनेकदा सिनेमामध्ये किंवा डॉक्टरांकडे गेलो की एक वाक्य ऐकतो की आम्ही आमच्या परीने सगळं केलेलं आहे, आता तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा, देवाची करुणा भाका, देवाकडे वरदान मागा, बस दवा की है, दुआ मागो. हे जे काय आपण ऐकतो ना, ती जी परिस्थिती असते की डॉक्टर सुद्धा हात टेकतात की अशा रुग्णावर, या पेशंटला आपण आता काही करून वाचवू शकणार नाहीयेत, काहीतरी चमत्कार घडला पाहिजे. आणि चमत्कार घडला पाहिजे असं जेव्हा म्हणतात आणि सांगतात की आता दुआ, आता देवाची इच्छा, त्याचा अर्थ विषय हाताबाहेर गेलेला आहे. व्यावहारिक कृतीतून हा विषय हातावेगळा करता येणार नाही. तेव्हा देवाची इच्छा म्हणजेच सदिच्छा, शुभेच्छा असतात. तर मी असा कोण भाऊ तोरसेकर महान व्यक्ती नाहीये की मी कोणाला शुभेच्छा दिल्यामुळे त्याचं आयुष्य सुखी, समाधानी, संपन्न वगैरे होईल. ते सुखी, समाधानी, संपन्न होणं हे त्या त्या व्यक्तीच्या कष्टावर, मेहनतीवर, प्रयत्नावर अवलंबून असतं. कोणाच्याही आशीर्वादाने काही होत नाही. चमत्कार हा वेगळा विषय. पण एखादा माणूस कष्ट करणार नसेल, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, मी काय हालचाल करणार नाही, मी त्या खाटल्यावर तसाच पडून राहील. आणि जर पुढे देव असेल तर त्याने येऊन मला खायला प्यायला घालावं, माझी व्यवस्था लावावी, मी काहीही करणार नाही, अशी जर तुमची भूमिका असेल तर भाऊ तोरसेकरच्या शुभेच्छा तुम्हाला उपयोगी ठरणार नाहीत. मग ते भाजपवाले असोत, उद्धव ठाकरे असोत किंवा एकनाथ शिंदे असोत किंवा शरद पवार असोत. अनेकांना असं वाटतं की मी टीका करतो म्हणजे मी त्यांना शिव्याशाप देतोय. बिलकुल नाही. त्यांची जी क्षमता आहे ती क्षमता तुम्ही तुमची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वापरा. आणि ती जर तुम्ही वापरत नसाल तर मग तुम्ही गुन्हेगार आहात असं माझं ठाम मत आहे. विराट कोहली शक्य तितक्या प्रत्येक सामन्यामध्ये उत्तम खेळण्याचा प्रयत्न करतो, त्यातून त्याचा रेकॉर्ड झालेला आहे. तीच गोष्ट सचिनची असेल, रोहित शर्माची असेल. त्यांच्या नावावर लागलेली शतकं, धावांचे डोंगर हे कोणाच्या शुभेच्छांमधून आलेले नाहीत. हुर्रे हुर्रे करणारे, सिक्सर सिक्सर ओरडणारे जे लोक स्टेडियम मध्ये बसलेले असतात, त्यांच्या ओरड्या आरड्यामुळे शुभेच्छा हे दिसत असतात. पण म्हणून
हे सगळे विक्रमवीर क्रिकेटपटू आहेत. त्यांच्या खात्यात जमा झालेली शतकं किंवा विक्रम हे त्या शुभेच्छांमधून आलेले नाही. त्यासाठी त्यांनी अपरंपार प्रयत्न केलेले आहेत, अपरंपार प्रयत्न केलेले आहेत. आपली क्षमता, आपली गुणवत्ता आणि जिंकण्याची दुर्दम्य इच्छा, यातूनच ते इथपर्यंत पोहोचलेले. का शुभेच्छा दिल्या आणि झालं असं बिलकुल होत नाही, बिलकुल होत नाही. आणि म्हणून मी शुभेच्छा कोणाला देत नाही. मला माहितीये माझ्या शुभेच्छांनी काही होणार नाहीये. ज्याला शुभेच्छा देतोय तो प्रयत्न करत असेल तर मग तो माझ्या शुभेच्छांशिवाय यश मिळवू शकतो. पण दुसरीकडे एक गोष्ट आहे की मी कितीही शिव्या शाप दिले म्हणून जो प्रयत्नशील आहे, मी शाप दिले म्हणून त्याच्या प्रयत्नांना बाधा येत नाही. उलट जेव्हा शिव्या शाप मिळतात, अपशकुन केले जातात, अशा वेळेला जो जिद्दीने उभा राहतो तो अधिक मोठा पराक्रम करू शकत असतो. आणि म्हणून माझ्या वरदानाने किंवा शुभेच्छांनी कोणाचंही भलं होणार नाही, तसं माझ्या शिव्या शापांनी कोणाचंही वाटोळं होणार नाही, कोणाचंही नुकसान होणार नाही. आपण माणसं आहोत. सदिच्छा शुभेच्छा देणं चुकीचं आहे असं मी मानत नाही, पण त्यापेक्षाही समोरच्याने अधिकाधिक प्रयत्नशील राहावं, येणाऱ्या प्रसंगाला समर्थ उत्तर देण्यासाठी आणि सामोरं जाण्यासाठी तयारीत राहावं, यासाठी त्याला प्रेरित करणं हे मला महत्वाचं वाटतं. शुभेच्छांनी ते होत असेल तर मग चांगली गोष्ट आहे. मला म्हणजे बालपणापासून दिवाळीला आपल्याकडे ही पद्धत नव्हती. अलीकडच्या गेल्या 20-30 वर्षामध्ये हे हॅपी दिवाळी, हॅपी अमुक तमुक डे, हॅपी मदर्स डे वगैरे नाटकं सुरू झाली. मित्रांनो, तुमच्या जागी तुम्ही, मी जे व्हिडिओ बनवतो ते जर हजारो लोक ऐकत असतील तर तुम्ही तुमच्या आयुष्यातला, मला 24 तास आहेत, मोदींना 24 तास आहेत, तुम्हालाही 24 तास आहेत दिवसात. कुठच्याही माणसाकडे 24 तासापेक्षा एका दिवसात अधिक वेळ नसतो. त्यामधली अर्धा तास, 10 मिनिटं, 25 मिनिटं, 50 मिनिटं काढून भाऊ तोरसेकर आज काय बडबडलाय हे ऐकण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ खर्च करता, माझ्यासाठी वेगळा काढून मला देता, ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी शुभेच्छा आहे. सगळ्यात मोठी शुभेच्छा आहे. कारण तुमच्याकडे असलेली सगळ्यात बहुमूल्य गोष्ट म्हणजे तुमच्या जगण्याच्या एक एक दिवसाचे जे 24 तास असतात ते माझ्या मते सगळ्यात मोठी ठेव असते तुमच्याकडे. आणि त्यातली 12 मिनिटं, 17 मिनिटं, 22 मिनिटं, 60 मिनिटं जर तुम्ही माझ्या व्हिडिओला देत असाल तर तुम्ही वेगळ्या शुभेच्छा देण्याची गरज नसते, नसते. आणि ज्या प्रमाणामध्ये आता जवळजवळ 50 कोटीपर्यंत व्ह्यूज प्रतिपक्षाचे व्हायला आले, यापेक्षा वेगळ्या शुभेच्छा काय असतात मित्रांनो? यापेक्षा वेगळ्या शुभेच्छा काय असतात? आणि माझ्या शिव्या टीकेने किंवा शिव्या शापांनी कोणीही पराभूत होत नसतो, होऊ शकत नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला एवढं यश मिळणार नाही हे मी छाती ठोकपणे सांगत होतो. एक प्रकारे माझ्या बोलण्यातून शिव्या शापच दिले जात असतील, पण म्हणून महाविकास आघाडीचं नुकसान झालं नाही. माझं जे आकलन होतं ते मी सांगत होतो. भाजपला चांगलं यश मिळेल, महायुतीला, हे पण मी सांगत होतो. मी चुकलो? याचा अर्थ साधा सरळ आहे की माझं जे आकलन आहे त्याप्रमाणे मी जर एखाद्याचं कौतुक केलं, त्याला शुभेच्छा दिल्या म्हणून त्याचं फार मोठं भलं होईल असं बिलकुल शक्य नाही. मग ते शिव्याशाप देणं किंवा एखाद्याला वरदान देणं, शुभेच्छा देणं, हे फक्त निरर्थक आहे. एक औपचारिकता आहे त्याच्यामध्ये.
विधाता हा तुम्ही हॅपी डे, तुम्हालाही हॅपी डे. कशासाठी? प्रत्येकाने आपापल्या जागी आपापलं काम व्यवस्थित केलं. गांधीजींची एक एक गांधीजींची कुठेतरी गोष्ट वाचली होती मी. त्यांच्याकडे एक शिक्षक आले होते. त्यांना स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये काहीतरी करायचं होतं. गांधीजींची भेट घेतली आणि म्हणाले मला स्वातंत्र्य चळवळीत झोकून द्यायचंय, माझ्यासाठी काहीतरी काम सांगा. गांधीजी म्हणाले तुम्ही कोण आहात, काय करता? तर म्हणाले मी शिक्षक आहे, पण मला स्वातंत्र्य चळवळी सगळी नोकरी सोडून द्यायचंय. गांधीजी म्हणाले बिलकुल नको, तुम्ही शिक्षकच राहा. स्वातंत्र्य मिळेल जेव्हा, त्यानंतर भारताचा जी मोठी झेप घ्यायची, भारताला आपलं भविष्य घडवायचंय, ते भविष्य घडवण्यासाठी अतिशय बुद्धिमान, शिकलेली हुशार मुलं तरुण म्हणून उपयोगी येणार आहेत. त्या तरुणांवर संस्कार घडवणं, त्यांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ करणं, हा सुद्धा स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग आहे. जेव्हा शिक्षक म्हणून तुम्ही उत्तम काम करा, भारताची पुढची पिढी कर्तबगार घडवणं तुमच्या हातात आहे. ते एखाद्या मोर्चात येऊन लाठी खाल्ली म्हणून सिद्ध होणार नाही. त्यापेक्षा तुमची जी क्षमता आहे, ती क्षमता शाळेमध्ये मुलांना उत्तम शिकवणं आणि त्यातून गुणवान मुलं तयार करणं, हीच तुमच्यासाठी चळवळ असली पाहिजे. मी म्हणतो की गांधीजींचं म्हणणं बरोबर एवढ्यासाठी आहे की शिक्षकाने आपली नोकरी करताना आपल्या समोर येणाऱ्या, आपल्या वर्गात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शक्य होईल तितकी अतोनात मेहनत घ्यावी. त्या प्रत्येक मुलाला गुणवान, हुशार, मेरिटवाला बनवलं तर त्यापेक्षा वेगळ्या आणि मोठ्या शुभेच्छा असू शकत नाही. त्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना शुभेच्छा देणं आणि वर्गामध्ये त्या मुलांकडे दुर्लक्ष करणं, हा एक प्रकारे शाप असतो. त्यामुळे त्या शुभेच्छा ह्या एक प्रकारे शापवाणी असतात. त्यामुळे तुमच्या कृतीतून शुभेच्छा आल्या पाहिजेत. तुमच्यासाठी वेगवेगळ्या बसचा कंडक्टर आहे, त्या बसच्या कंडक्टरने किंवा बसच्या ड्रायव्हरने, टॅक्सीच्या ड्रायव्हरने व्यवस्थित सुखरूप तुम्हाला पुढे नेऊन सोडणं, तुमच्याशी चांगलं वागणं, या शुभेच्छा असतात. या शुभेच्छा असतात. तुम्ही आलाय कशाला मरायला माझ्या बसमध्ये, धड वागता येत नाही तुम्हाला, अशा प्रकारे जो एखाद्या प्रवाशाला बोलतो, मग तो रेल्वे प्रवासी असेल, टीसी, सगळ्यात, तर आपण सेवेत आहोत. आपली नोकरी म्हणजे सार्वजनिक सेवा आहे. बँक कर्मचारी असेल, आणखीन कुठला अशा सार्वजनिक सेवेतला कर्मचारी असेल, त्याच्याकडे येणारी जी लोक आहेत, त्यांचा त्यांची जी समस्या आहे, त्यांचं जे काम आहे ते सुरळीत करून देणं, यासाठी आपल्याला पगार मिळतो आणि आपलं घर चालतं, आपली गुजराण होते. तर त्या येणाऱ्या प्रत्येकाशी उत्तम वागणं, या शुभेच्छा असतात. आपण त्या शुभेच्छा देतो का? विचार करा, वर्षाचे 365 दिवस आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीशी, कुठल्याही कामासाठी असेल, त्या व्यक्तीशी आपण कसे वागतो, त्या वागण्यातून आपण त्याची अडवणूक करत असो, त्याला त्रास देत असो, तर मग कुठच्या तरी सणाच्या निमित्ताने हॅपी दिवाळी किंवा हॅपी दसरा वगैरे म्हटलं म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये सुख समाधान येणार नसतं. तुमच्या सदिच्छा या कृतीतून दिसल्या पाहिजेत. कुठेतरी एका मुलीची छेड काढली जाते, तिचे काय कपडे ओढले जात असतील, तिच्यावर हल्ला होत असेल, तेव्हा आपण बघ्यासारखे उभे राहतो किंवा आपल्या स्मार्टफोनवर ते रेकॉर्डिंग करतो, पण त्या मुलीच्या मदतीला जात नाही, तिला त्या गुंडांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत नाही. हे एक प्रकारे आपल्या कर्तृत्वहीनतेतून आलेले शाप असतात. तर कुठच्याही मुलीला
शुभेच्छा देण्यापेक्षा त्या शुभेच्छा आपल्या वर्तनातून आचरणातून आल्या पाहिजेत. जगण्यात जेव्हा माणसाला एकटं जगता येत नाही, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे म्हणतात. म्हणजे अनेक माणसं मिळून एक वस्ती तयार होते, एक समाज तयार होतो, एक कॉलनी तयार होते. त्यामध्ये आपण एकमेकांशी चांगलं वागतो का? विचार करा तुम्ही. आपली गरज संपली की आपण ते काय दगड कुठे गाडीला लावलेला असेल तो बाजूला केला नाही तर पुढची गाडी येते तिच्यासाठी तो दगड अडचणीचा होऊ शकतो. आपल्या वागण्यातून कृतीतून आपण ज्या शुभेच्छा देऊ शकत असतो त्या आपण विसरून गेलो. आपण एकमेकापासून तुटक वागतो आणि मग शोभेसाठी असा कुठला सणासुदीचा दिवस आला की हॅपी डे, हॅपी दसरा वगैरे वगैरे काय काय बोलत राहतो. ते मला आवडत नाही मित्रांनो, ते आवडत नाही. आणि म्हणून मी कोणालाही कधीही शुभेच्छा देत नाही. पण मला जे जगण्याविषयी अनुभव आहेत त्या अनुभवातून इतरांच्या आचरणामध्ये वागण्यामध्ये फरक पडेल. आणि जर माणसं एकमेकांशी चांगलं वागायला लागतील, चांगला विचार करायला लागतील, लोकशाही मतांचा अधिकार समजायला लागतील आणि सामान्य मतदार प्रगल्भ होईल, वेगवेगळे पक्ष त्यांची धोरणं, त्यांच्या नेत्यांची वक्तव्य याचे अर्थ सामान्य मतदाराला समजतील आणि तो त्याप्रमाणे जर मतदान करायला लागला तर देशाच्या लोकशाहीला ते उद्बोधक आणि उपयुक्त ठरेल. यासाठी मी जो प्रयत्न करत असतो तो एक प्रकारे माझ्या शुभेच्छा असतात. अनेक जण मी आता जाहीर पुढे व्याख्यान वगैरे कार्यक्रमाला गेलो तिथे अनेक महिला, अगदी सामान्य घरातल्या महिला सांगतात की तुमच्यामुळे आम्हाला राजकारण कळायला लागलं. त्या कुठल्या पक्षाच्या बाजूच्या आहे त्याला महत्व नसतं, पण राजकारणातली गुंतागुंत मी जर उलगडून सांगत असेल आणि त्यामुळे त्यांना राजकारणामध्ये रस निर्माण झाला असेल, जे राजकारण सामाजिक जीवनावर प्रभाव पाडत असतं, तर त्या माझ्या सदिच्छा असतात. ज्यांना त्या स्वीकारायच्या त्यांनी त्या स्वीकाराव्या, नाकारायच्या असतील त्यांनी नाकाराव्यात. मला काहीच फरक पडत नाही. मी शुभेच्छा देत असतो आणि त्या कृतीतून देत असतो. प्रतिपक्ष ही सुद्धा मी माझ्या परीने मराठी समाजासाठी सुरू केलेली आणि चालवलेली शुभेच्छेची मालिका आहे. मग जी शुभेच्छेची मालिका आहे त्या पलीकडे जाऊन मी दिवाळीसाठी कोणाला शुभेच्छा कशासाठी देऊ, कोणाकडे उत्तर असेल तर सांगा. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.